मुकेश बिरांजे सर, आपण आता खडकीमध्ये राहता आणि खडकी ही खरं तर हॉकी प्लेअरची खाण आहे, हॉकीयांची खाण म्हटलं तरी चालेल. तर हे तुम्हाला जे सिनियर प्लेयर्स आहेत त्यांच्यापासून तुम्हाला हे मार्गदर्शन भेटलं, तर सिनियर प्लेअर विषयी काय सांगाल? कोणकोणते सिनियर प्लेयर्स तुम्ही पाहिलेत, कोणाकडून मार्गदर्शन घेतलंय? असे तर आमच्याकडे खूप सिनियर प्लेयर्स आहेत, खूप चांगले चांगले सिनियर प्लेयर्स आहेत आमच्या इकडे खडकी बाजारमध्ये. त्यांच्याशी खूप भेटून असं प्रॅक्टिस वगैरे होऊन नंतर असं थोडं मार्गदर्शन भेटलं. खूप चांगले चांगले प्लेयर आहेत. कोणते नाव? दिलीप निमल आहे, बाबू निमलचा मुलगा आहे, तो आहे. नंतर आमचे अजून पोलीसवाले काही काही मित्र आहेत, ते चांगल्या लेवलवर खेळतात. त्यांचं पण नाही असं मार्गदर्शन ते असं आमच्याकडे एक खडकी बाजारमध्ये समर कॅम्प लागतो हॉकीसाठी खडकी बाजारामध्ये. तर तिकडं नेहमी चांगले चांगले नाही का प्लेयर्स येऊन मार्गदर्शन करून जातात, नाही का, की असं हे हॉकीच्या बाबतीत होतात. खूप चांगले आहेत असे भरपूर लोक. सर, तुम्ही स्वतः म्हणजे अंपायरिंग पण करता, इतर ह्याच्याबरोबर इतर तुम्ही स्वतः तुमच्या इन्कम साधन काय? म्हणजे माझं आता तर सध्याला तर काय नाही, मी तर स्टुडंट आहे. माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर आहे, BAचं. आता जॉबचं तर अजून काय आहे नाही. तसं मी प्रायव्हेट कोचिंग वगैरे करतो. प्रायव्हेट कोचिंग करता स्कूलमध्ये इकडं. मग त्याच्यामधून किती इन्कम होतं तुम्हाला? इन्कम काय नॉर्मली असं डिपेंडेड ह्याच्यावर असतं, कॉलेज स्कूलवर कॉलेजवर. मोस्टली काय एवढं फार काही नाही भेटत, एक 7-8 हजार रुपये पर्यंत असं जातं. त्याच्यावरती जाते, जास्ती नाही. मग ह्याच्यामध्ये जे करिअर बेस सिस्टीम जी आहे हॉकीमध्ये, तर त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? किंवा ग्लॅमरस इन्कम आहे, मध्यम आहे, कमी इन्कम आहे? कमी हॉकीमध्ये जास्त इन्कम नाही. आणि मोस्टली हॉकीमध्ये मुलांना जॉब नाही भेटत, खूप कमी जॉब आहे. आता रेल्वेज वगैरे झाल्या, आर्मी वगैरे हे देतात जॉब्स, पण बाकी टीमवाले बाकी कंपन्या वगैरे काही देत नाही जॉब वगैरे प्लेयर. निश्चितच या तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्व भारतीय क्रीडा जगतात एक सांगता येईल की याच्यामध्ये जॉबची संधी, पैसे मिळवण्याची संधी मिळाली तर खेळाचा विकास निश्चित होईल. हो. धन्यवाद सर, या ठिकाणी तुम्ही माहिती दिलीत आणि या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला वेळ दिलात त्याबद्दल आभार. धन्यवाद सर. थँक्यू.